राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद. काय आहे कारण सविस्तर जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपले यूट्यूब चॅनल 52,000ची फॅमिली झाली, त्याबद्दल तुम्हा समस्त सबस्क्रायबरचे मनपूर्वक आभार. आपल्या विश्वसनीय बातम्यांसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. या निर्णयामधील मुख्य कारण म्हणजे शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरती संबंधातील शासनाचे निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे शिक्षक संघटनाचे मत आहे. मुख्य कारण 15 मार्च 2024चा शासन निर्णय, शिक्षक संच मान्यतेचा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरतो. त्यामुळे शिक्षक कमी होऊन विद्यार्थ्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. 15 मार्च 2024 रोजीचा शासन निर्णय डाउनलोड करू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर. 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय, कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील शासन निर्णय देखील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम करणार आहे. याही शासन निर्णयाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. शिक्षक संघटनांची बैठक पुणे येथे नुकतीच पार पडली. यामध्ये हे मुद्दे उपस्थित झाले. वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्याय. शासनाच्या अन्यायकारक निर्णयामुळे 15,000 शाळांमधील एक शिक्षक कमी होणार आहे. त्यामुळे सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शिक्षक निश्चितीचे निकष काय तर बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष 2011 पासून राज्यात लागू आहेत, पण आकृतीबंध लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. तर शिक्षक संघटनांची मागणी काय तर शिक्षक संघटनांनी मागणी केली की 15 सप्टेंबर 2024चा आणि 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करावा. वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हक्काचे आहे आणि हक्क हा डावलला जाऊ शकत नाही. तर निष्कर्ष यामधून असा निघतो की शिक्षक संघटनाच्या मतानुसार शासनाचे निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत आणि त्यांची रद्द करण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार. तर ही होती सविस्तर बातमी. आजची बातमी या सदराखाली. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा, एकमेकाला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी मदत करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.